नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शिवाजी पोरे, इंटरनॅशनल रेडियोलॉजिस्ट, एंडोव्हॅस्क्युलर सर्जन, एमजीएम मेडिकल कॉलेज अँड डायरेक्टर ॲट एंडोव्हॅस्क्युलर सेंटर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. आज आपण एक व्हॅस्क्युलर डिसीज बद्दल बघूया. त्याचं नाव आहे व्हेरिकोज वेन. व्हेरिकोज वेन हा खूप कॉमन डिसीज आहे. हा वेनचा आहे. पर्टिक्युलरली पायामध्ये जास्त प्रमाणात असतो. शरीरामध्ये आर्टरीज आणि व्हेन असतात. आर्टरी शुद्ध रक्त वाहिन्याचे काम करतात आणि व्हेन जे वापरलेलं रक्त आहे आपल्या हातापायाचं ते शुद्धीकरणासाठी फुफ्फुसामध्ये घेऊन जाण्यासाठी काम करतात. ते व्हेनच्या द्वारे जाते, म्हणून व्हेनस डिसीज, त्याला व्हेरिकोज वेन असं म्हणतात. तर व्हेरिकोज वेन होण्याचे प्रामुख्याने कारण म्हणजे खूप वेळ उभं राहणं, स्टँडिंग ड्युटी, सिटिंग ड्युटी, ओबेसिटी, ज्यांचं वजन खूप जास्त आहे, किंवा प्रेग्नन्सीमुळे पण होऊ शकते. आणि या वेन फुगल्यामुळे पायाचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते डिस्टर्बन्सेस होते. म्हणजे सूज येते, कलर बदलतो, त्रास होत राहते, आग होते पायामध्ये, आणि कालांतराने स्किनचे चेंजेस होतात. काळा पडणे, निळा पडणे, आणि मग जखम होते. जखम भरत नाही. काहीही करू, किती ड्रेसिंग केली, मलमपट्टी केली तर भरत नाही. कारण प्रायमरी कॉज जे आहे, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ते वरच्या वॉल मध्ये असते, जे अनाटॉमी मध्ये बिघाड होते, त्याच्यामुळे व्हेरिकोज वेन होतो. आणि जखम पण होऊन ते भरत नाही, आणि कधी कधी ब्लिडिंग पण होते. रक्तस्राव पायामधून होत असतो. खाज झाली की खूप रक्तस्राव होतो, आणि रात्री झाला तो ब्लिडिंग तर फार धोकादायक आणि लाईफ थ्रेटनिंग असू शकते. म्हणून व्हॅस्क्युलर स्पेशालिस्टला दाखवण्याची फार गरज असते. त्याच्यासाठी एकमेव तपासणी म्हणजे कलर डॉपलर, त्यातल्या त्यात व्हेनस डॉपलर हा फार प्रामुख्याने महत्वाचा आहे. आणि व्हॅस्क्युलर स्पेशालिस्ट आम्ही असल्यामुळे ते पेशंट, अशा प्रकारचे रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना असेस करतो, आणि आर्टरियल फ्लो व्यवस्थित आहे का ते पण बघतो, आणि व्हेनस डिसीजचा कोणत्या ग्रेड मध्ये आहे, ग्रेड 1 to 4 असते, जखम आहे की नाहीये, स्किनचा कलर बदलला का हे बघतो. आणि त्याच्यावरची अत्याधुनिक ट्रीटमेंट पद्धती जी आहे, एंडोव्हेनस लेझर ट्रीटमेंट, ती आपण करतो. एंडोव्हेनस लेझर आहे, पुन्हा स्क्लेरोथेरपी आहे, आणि ओपन सर्जरी आहे. प्रामुख्याने गेल्या कित्येक दशकापासून आहे, पण अत्याधुनिक पद्धतीमध्ये नवीन एंडोव्हेनस लेझर ट्रीटमेंट आता आलेली आहे, ज्याला डे केअर प्रोसिजर्स. एक 5-6 घंटे हॉस्पिटलमध्ये राहावं लागते, आणि बिना टाक्याची ही प्रक्रिया, शस्त्रक्रिया आहे, ज्याच्यामुळे मोर दॅन 95% रिझल्ट पेशंटला असतो. तर आपण काही केसेस बघूया. अशा प्रकारे पेशंट आपल्याकडे येतात, जशा पायाच्या व्हेन फुगलेल्या आहेत, आणि हे क्लिनिकल म्हणजे बघूनच आपल्याला कळते की हा आजार आहे. कधी कधी एका पायाला असतात, पायाचा कलर पण बदललेला असतो, पायावर नसा फुगलेल्या असतात, आणि स्टँडिंग किंवा उभं राहणारे लोक आहेत किंवा कंटिन्यू सिटिंग आहेत त्यांना जास्त प्रमाणात जाणवते. दोन्ही पायाला होण्याचे पण बऱ्याच प्रमाणे काम कॉमन आहे. जसं पहिल्या पिक्चर मध्ये एका पायाला आहे, पायाचा कलर पण बदलला. दुसऱ्या पिक्चर मध्ये तुम्ही बघत असाल की दोन्ही पायाला व्हेरिकोज वेन आजार आहे. अशा प्रकारे कधी कधी दोन्ही पायाचं पण लेझर करता येते. ही अशी एकमेव एंडोव्हेनस लेझर ट्रीटमेंट आहे, डे केअर, ज्याला दोन्ही पायाची एकदाच ट्रीटमेंट करता येते. ते पण पेशंट चालत येतो आणि चालत जातो, म्हणजे पूर्णतः डे केअर, एका दिवसात घरी जातो पेशंट. तर अशा प्रकारे आपण करू शकतो, जे फोटोग्राफ मध्ये दाखवलेलं आहे अंडर लोकल अनेस्थीसिया. आपण 2-3 केसेस बघूया. आम्ही जवळपास 5,000पेक्षा जास्त केसेस केलेले आहेत, पण समरी म्हणून एक समजण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांसाठी हा 2-3 केसेस आपण दाखवत आहे की ह्यूज म्हणजे खूप प्रमाणात हा व्हेरिकोज वेन दिसत आहे. परत प्लस त्याच्यामध्ये स्किनचा कलर पण, आपल्या चमडीचा, त्वचेचा थोडा कलर पण बदलला आहे, काळपट झालेला आहे, आणि बऱ्याच लोकांना गँग्रीनची भावना निर्माण होते. पण व्हेनस डिसीज मध्ये अशा प्रकारे हे प्रामुख्याने पेशंट येतात. त्यांना लेझर केल्याच्या नंतर एका आठवड्यामध्ये असा फरक जाणवतो. पहिल्या पायाची सूज बघा, आणि वेन किती प्रामुख्याने पायावर दिसतात. दुसऱ्या लेझर केल्याच्या नंतर, ऑपरेशन केल्याच्या नंतर वेन एक 90% कमी होतात एका आठवड्यामध्ये. पायाचा कलर पण बदलतो, आणि पाय बऱ्यापैकी खूप चांगला दिसायला लागतो, आणि विशेषतः म्हणजे त्यांचे लक्षणे आहेत ते कमी होतात. ही एक केस झालेली आहे. दुसरी केस बघूया. या केस मध्ये जखम पण आहे. तुम्ही बघत असाल की एक मोठी जखम आहे पायाच्या तिथे, अँकल जॉईंटच्या अराउंड, आणि वरती वेन फुगलेले आहेत बऱ्यापैकी. कलर पण पायाचा बदललेला आहे. पेशंटने फार ड्रेसिंग करून, फार ट्रीटमेंटवर खर्च करून पेशंट आलेला असतो, आणि अशा वेन मध्ये त्रासदायक पेशंटला असतो, उभं पण राहता येत नाही, आणि संध्याकाळच्या वेळेला जास्त त्रास होतो. हा पेशंटला पण आम्ही लेझर ट्रीटमेंट केलेली आहे. लेझर झाल्याच्या नंतर एका आठवड्यामध्ये तुम्ही बघत असाल जवळपास 90 ते 95% वेन कमी झालेले आहे. जखम फार छान भरायला लागलेली आहे. ड्रेसिंग करायची गरज नाहीये. विदाउट एनी मेजर सर्जरी हा रिझल्ट फक्त एंडोव्हेनस लेझर ट्रीटमेंटवर आहे.
काही दिवस गोळ्या चालू ठेवाव्या लागतात मेडिसिन, पण पूर्णतः कायमचा हा क्लिअर आजार होऊ शकतो. ही दुसरी केस आहे. तिसरी केस आणि शेवटची आपण दाखवूया की पुन्हा एक परत जखम आहे आणि ती जखम भरतच नाही कितीही मेडिसिन घेऊन, आणि नंतर त्याला आपण लेझर केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोग्राफ मध्ये लगेच जखम भरते आणि वेन क्लिअर होऊन जातात. तर सांगायचं म्हणजे अशा प्रकारच्या केसेस आपल्याकडे आहेत बऱ्याचशा, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे की ही डे केअर प्रोसिजर फार अत्यंत महत्वाची आहे. आणि मेडिकल ट्रीटमेंटवर जर आपल्याला पेशंटला फायदा होत नसेल किंवा त्रास कमी होत नसेल तर अशा प्रकारची सुविधा आपल्याकडे आहे. जे बेस्ट ऑफ द बेस्ट हॉस्पिटल इन द वर्ल्ड मध्ये जे ट्रीटमेंट आहे ते आपण करतोय, त्याला इंडोव्हेनस लेझर सर्जरी किंवा ट्रीटमेंट असं म्हणतात फॉर व्हेरिकोज व्हेन डिसीज. हे होऊ नये म्हणून 2-4 कारण मी तुम्हाला सांगतो की पायाची हालचाल सतत ठेवणं फार गरजेचं आहे. एकाच वेळेला स्टँडिंग किंवा उभं राहण्याचं काम असेल तर थोड्या प्रमाणात मध्ये मध्ये बसावं लागेल, किंवा बसायचं असेल तर उभं राहण्याचं चालण्याचं काम करावं लागेल. दुसरी गोष्ट, वजन वाढता कामा नये. तिसरी गोष्ट, पोस्ट प्रेग्नन्सी लेडीज मध्ये पण बऱ्या प्रकारचे असतात, त्यांनी पायाची हालचाल ठेवायला पाहिजे आणि रात्रीच्या वेळेला पायाखाली उशी घ्यायला पाहिजे, दिवसाच्या वेळेला स्टॉकिंग्स किंवा क्रेप बँडेज हे घालायला पाहिजे. तर बऱ्या प्रमाणात असं होण्याचं प्रमाण मी टाळू शकतो. धन्यवाद.